माझं परत एकदा कर्तव्य समजते की डॉक्टर दिवाकर शंकर गोरे यांचं शिक्षण धुळ्याला आणि पुण्याला झालं आणि गुजरातमधल्या बाद्रन या ठिकाणी पशुवैद्यक म्हणून काम केल्यावर ते मुंबई येथे पशुवैद्यक कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. परदेश गमनाची संधी त्यांना 1962 साली मिळाली आणि पॅरिसच्या सोर्बन विद्यापीठाचे डॉक्टरेट त्यांनी 1968 मध्ये मिळवली आणि त्यावेळेला क्रॉसब्रीडिंग प्रोग्रॅमच्या मध्ये आणि सगळीचकडे भारतामध्ये फूट अँड माउथ डिसीज हा त्याच्यावरचं वॅक्सिन त्यांनी शोधलं आणि भारत सरकार आणि ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीत त्यांनी मणिभाई देसाई यांच्या आमंत्रणानुसार सिबा कंपनीतील नोकरी सोडून भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनमध्ये मुख्य अधिकारी म्हणून आम्ही मुंबईहून पुण्याला बाबा इथे जॉईन झाले. त्यानंतर उरळी कांचन आणि वाघोली येथे संकरित दुभत्या गायींसाठी अनेक संशोधन प्रकल्पाची आखणी करून हा क्रॉस ब्रीडिंग प्रोग्राम ठिकठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला.